गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी नाश्ता करत करत इथं बघा गाडी खेळणं चाललंय आता. रात्री तर आम्ही गाडी काही खेळलं नाही, आम्ही रात्री क्ले खेळत होतो, पण आज गाडीला परत काढले आणि ते खेळणं चाललंय. कशावरून? तुम्ही खेळताय म्हणून का? तिला माहितीच नाहीये ना. कुठं गेली करत तिचं चाललंय. आणि गाडी डायरेक्ट आता सोफ्या खाली. बाहेर काढू आपण गाडी. चल आणि इकडे शिकेपर्यंत बेटा थोडा वेळ लागत असतो, हरकत नाहीये, फक्त फेकाफेकी करायची नाही. ओके. आणि मला सांग, तुला गाडी आवडली? काही आवडली ना? कोणी घेतली तुला? कोणी घेतली गाडी? आईनं पप्पानं. मग तू थँक्यू बोलली पप्पाला का ग मनू? पण तुला आवडली गाडी? तू पप्पाला थँक्यू बोलली का? मला खेळायचंय बस, तुमचं बाकी सगळं तिकडे जाऊ द्या. गाडीचं सारखं सारखं ऍक्सिडेंट होतोय बेटा. जमतंय छान जमतंय बघ आता. ओ नो, धडकली. तुला त्या सीटवर बसायचं, ड्रायव्हिंग सीटवर. ए गाडी छोटी आहे बेटा आपली. नको बेटा. मनू आजच तुटून जाईल बेटा. या लवकर. बाय. आज अरे बापरे, काय करते तू? अरे 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 फ्लाइंग किस देतीये. पप्पा बघितलं? अहो बघितलं किती चालेल. चल या लवकर. बाय बाय. झाली का बरी? थोडंसं बरं वाटतंय, पण म्हणजे सर्दी खोकला बरं आहे कालच्या डोसने, पण हे आहे ते वीकनेस आहेच आहे बऱ्यापैकी. मनस्वी, सकाळी सकाळी गरगरल्यासारखं होतं ना, तर ते होतच आहे. हात धुवायचे बेटा आधी. मला हात नाही धुतले तू? नाश्ता बनवते म्हटलं, म्हणजे मनूचं एकदा झालं की काही टेन्शन नाही. मनूला काय आज नाश्त्याला? आज तिचा फेवरेट नाश्ता मॅगी. मनूलाच काय आवडत असेल तर काजू आणि मॅगी, ह्या दोन्हीशिवाय आम्हाला काही गोष्टी आवडत नाहीत. फुटाणे, काजू, मॅगी, म्हणजे ड्रायफ्रुट्स एकंदरीत. स्वतःहून ती जर काय मागत असेल तर मँगो खूप आवडतं. झालं तुमचं खेळून? नाही, चालू आहे. ठीक आहे, चला बसा, मला नाश्ता करून घ्या. हा ना, भूक लागली मला. मनू सावरून दिले आणि म्हणा पप्पा कुठे गेले? ऑफिसला गेले पप्पा. आणि त्याच्यामुळे आता इथे तुम्ही राडा बघा की तिला मला खेळू द्यायचं होतं फक्त, म्हणून म्हणलं चल बाई कर तू काय करायचं ते. तर तिनं जरा जास्तच केले असं नाही वाटत आहे तुम्हाला? हे बघा. आणि अजिबात एनर्जी नसताना एवढं सगळं आवरायचं म्हणजे आता माझी खरंच वाट लागणार आहे. त्याच्यामध्ये हिला पण बघायचं. मनू तू त्याच्यासोबत किती वेळ खेळली मोल्डसोबत? 12:30 वाजता खेळली मान्य आहे, पण किती वेळ खेळली? टाईम 5 मिनिट 10 मिनिट? सांग मला. सकाळी झालं की आमच्याकडे ठरलेलं उत्तर असतं ते म्हणजे आई 12:30 वाजता. आम्हाला काही करायचं असलं की आई 12:30 वाजता करते, 12:30 वाजता झोपते. रात्री पण तेच असतं, 12:30 ते तिच्या डोक्यात फिक्स झालंय. आणि आता घरात तिनं काय जो पसारा केलाय तो तुम्ही बघितला. हे गेल्याच्या नंतर आमचं रुटीन साधारण कसं असतं हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, पण मी फोन घेऊन बसले. थोडंफार एडिटिंग पोस्टिंग हे ते बाकी होतं. 2 तास त्याच्यामध्येच निघून गेले. तोपर्यंत मनू थोडंसं हे पसारा करत बसली, थोडासा ते क्ले खेळत बसली, थोडासा TV मोबाईल बघितला. हे सगळं आम्ही केलेलं आहे. आणि ताईकडून कुंकू लावून घेतलंय. आमच्या ताई नाही आहेत झाडून फरशीवाल्या साधारण 1.5 महिन्यापासून, त्याच्यामुळे आता ते पण करून घ्यायचं. एरवी मी सकाळीच करून घेते, पण आता झालंय असं, कालच आपण दवाखान्यातून आलो, कशाला उगाच जास्त हे करायचं, म्हणून माझं जरा रिलॅक्स चाललंय. म्हणून मग ते बाकी आहे. आता हिला झोपवेल पहिले, सगळा पसारा वगैरे आवरेल, फ्रेश होईल. मी आंघोळ केली नाही अजून, फ्रेश होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटते.
मी फ्रेश झाली आणि आता कुठं जरा बरं वाटतंय. म्हणजे मी त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, मिनी ब्लॉगमध्ये, जेव्हा आपली तब्येत खराब असते ना, तेव्हा फ्रेश व्हा, छान-छान म्हणजे स्वतःला पॅम्पर करा. आपल्याला तेवढं अजून जास्त फ्रेश वाटतं. म्हणजे 50% रिलीफ तुम्हाला इथेच मिळून जातो. मला खरं तर हे सगळं झालेलं असावं, कारण हायड्रेशन बॉडीला कुठेतरी कमी पडलंय. आईकडं होते तेव्हा मी खूप पाणी प्यायचे, कारण तिथे एकदम गरमी जाणवत होती. इथे जरा पाऊस पण पडला, थंड वाटतंय, एसी पण आहे, त्याच्यामुळे तेवढं असं काही गरमी हे वाटत नव्हती. त्याच्यामुळे पाणी कमी पिण्यात येत होतं आणि त्याच्यामुळे बहुतेक डिहायड्रेशन झालेलं असावं, हे असं काहीतरी वाटते मला. स्वच्छतेची सवय एवढी घाणेरडी आहे, म्हणजे मी तुम्हाला तुम्ही कधी जर माझे व्लॉग बघून तुम्ही क्लिनिंगला लागत असाल, की चला ही कसं करते सगळं, किंवा मला आधी पण खूप कमेंट्स यायच्या की तू किती स्वच्छ ठेवते, हे ते तुझं बघून आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि आम्ही क्लिनिंग करतो, पण तेवढीच ती हानिकारक सुद्धा आहे. म्हणजे आता तब्येत खराब आहे माझी, तरी पण मी विचार केला होता फक्त मी झाडून घेईल, फरशी वगैरे काही पुसणार नाही, कारण किती नाही म्हणलं तर तेवढ्या वेळात आपलं हे होतंच, दगदगी होतेच. आणि मग अजून जास्त थकवा येऊ शकतो. पण असं होतं आपल्याला की ती सवय लागलेली असते डोळ्यांना, पाय ठेवायची खाली इच्छा होत नाही. आणि त्याच्यामुळे नंतर ते पण सगळं स्वच्छ करून घेतलं आणि आता रिलॅक्स बसले. म्हणलं शांत बसून जरा पाणी प्यावं. मनू उठल्याच्या नंतर परत तिचं काहीतरी चालू होणारच आहे. त्याच्या अगोदर मला एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे. ते मी करते, कारण ते कालपासून पेंडिंग आहे. सो ते करून घेईल आणि त्याच्यानंतर मग मनूची इव्हिनिंगची काय स्नॅक्स असेल किंवा काय असेल त्याची तयारी करते. तर काल ना जेव्हा आम्ही प्लांट आणायला गेलो होतो ना, माठ आणायला, तर तेव्हा हे अरेका पाम एक घेऊन आले होते. छोटंच आणले, कधी पण झाडं मी छोटी घेऊन येते, आरामात आपल्या घरी 1-1.5 महिन्यात चांगली ती वाढतात. उगाच मोठं आणून नर्सरीमध्ये पैसे घालायची काही गरज नाही. मला एवढं जाणवलं आत्ता काही दिवसात तरी. आणि ही शेवंती बघा, इतकी छान फुलं फ्रेश होती, साधारण 1 ते 1.5 महिना. आत्ता ही कुठं अशी सुकली आहेत आणि खराब झाली आहेत. त्याच्यामुळे शेवंतीचं झाड इथं बाल्कनीमध्ये असायलाच पाहिजे असं मला वाटतं. काल तो जरा महाग देत होता म्हणून मी ते आणलं नाही, पण मी अजून 1-2 घेऊन येणार आहे ही झाडं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, पूजा केली नाही आज, तर बघा हे पण झाड फुलं आहेत छान अशी झाडांना, बाकी नाही आहे तेवढी काही. हे खूप छान येतं फुलल्यावर, हे कालच फुललं होतं आणि आत्ता असं काहीसं दिसते. काल मी जास्त काही नाही, हे हँगिंग मला प्लांटर काही घेऊन यायचे होते इथे अडकवण्यासाठी, कारण काय झालं ना, हे एकच आहे सध्या माझ्याकडं आणि याच्यातला जो मनी प्लांट आहे ना, तो भरपूर वाढला आहे. म्हणजे आम्ही आणला तेव्हा एवढा नव्हता, पण आता छान वाढलं आहे. तर मग त्याच्यासाठीच अजून इकडं रिपोर्टिंग करावं म्हटलं आणि याच्यामध्ये परत ठेवते. अशा 3 कुंड्या आणल्यात मी आणि एक त्या दादांकडे ही मोठी कुंडी होती, तर ती एक घेऊन आली आहे. सो अशी काही आहेत आणि बाकी गॅलरी तर मी मागेच तुमच्यासोबत शेअर केली आहे. सो सध्या आता मला महत्त्वाचं एक काम करायचं आहे, ते म्हणजे ना, हे मनी प्लांट मला ह्याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल ना, तर तुम्हाला माहीत असेल की मला काही जास्त झाडांची आवड नव्हती. म्हणजे इथं आल्यापासून छान नवीन घर आहे, छान बाल्कनी आहे. मग त्याच्यानंतर मी विचार केला की चला आपण झाडं लावूयात. आणि हे मोटिवेशन खरं तर मला पप्पाकडून आलं आहे असंही म्हणू शकतो तुम्ही, कारण त्यांना झाडांची खूपच जास्त आवड आहे. म्हणजे आत्ता मी गावाकडे गेले होते ना, तेव्हा मी आमच्या शेतामध्ये दाखवलं किती सुंदर केलेलं आहे त्यांनी. आणि इथं पण खरं तर त्यांना असतं संभाजीनगरला की आपण इथं लावू तिथं लावू, पण तेवढं तिथे प्रॉपर जागा हे पण नाही आहे. त्याच्यामुळे तिथं काही त्यांनी तसं काही केलेलं नाही आहे. पण गावी जर बघितलं तर आमच्या घरासमोर पण आणि आमच्या शेतात पण आपण बाकीची शेती करतो ती तर त्यांची व्यवस्थित ठेवलेलीच आहे त्यांनी, पण ते झाडं जे लावली आहेत ना, ते पण इतकं सुंदर केले एंट्रन्सला वगैरे. बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवले आणि ते बऱ्याच जणांना खरं तर आवडले. सो तिथून एक हे छान मोटिवेशन मला मिळालेलं आहे आणि त्यामुळेच मग मी छोटी करून काही झाडं घेऊन आले. सुरुवातीला आम्ही 5-6 झाडं घेऊन आलो, त्याच्यानंतर थोडीशी आणली. आता काल मी हे एकच घेऊन आले, कारण ते दादा इतकं महाग सांगत होते आणि आता थोडंफार कळलं की यार कुठलं झाड किती रुपयाला येतं. शेवंती जेव्हा मी मागे आणली होती तेव्हा मी 80 रुपयाला आणली होती, ते दादा काल मला 180ला देत होते. म्हणलं आता हे जरा अतिच होते, त्याच्यामुळे मी काल काय तेवढे झाडं घेतले नाहीत. फक्त मला हे जे प्लांटर पाहिजे होते ते मी घेऊन आले, कारण मला ना हे मनी प्लांट त्याच्यामध्ये शिफ्ट करायचं आहे. 2 प्लांटरमध्ये मी करणार आहे, कारण ह्या कुंडीपेक्षा हे कलरफुल आणि छान दिसेल असं मला वाटलं. त्याच्यामुळे मग ते 2 घेऊन आले. शिवाय हे मनी प्लांट जेव्हा मी आणलं होतं ना, तेव्हा बघितलं असेल तुम्ही साईज किती होती त्याची, आता हे किती छान वाढले. सो आता मी हे मनू उठायच्या आधी शिफ्ट करते, नाहीतर मग काय होणार ना, ते काम थोडं आणि त्याच्यानंतर पसारा जास्त, हे एवढं होणार. सोबतच मागच्या वेळी विचारलं होतं की झाडं लावताना तू काय काय टाकते म्हणून, तर मी माती टाकली होती, कोकोपीट टाकलं होतं आणि एक खत आणलं होतं मी, तर ते एक थोडंसं टाकलं होतं. सो ते पर्सेंटेज किती टाकलं होतं हे मी मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा तुमच्यासोबत शेअर केले. मागच्या वेळी कोकोपीट मी जेव्हा आणलं होतं, 1 मिनिट, तर तेव्हा ना ते मी
किलोने आणलं होतं, म्हणजे 80 रुपये की 100 रुपये काहीतरी, नाही 80 रुपये किलोनी आणलं होतं. आणि यावेळी मी एक ती वीट मिळते ना कोकोपीटची, ती घेऊन आले. त्याच्यामध्ये 3 लिटर पाणी ॲड केलं आणि त्याने बघा एवढा ट्रे भरून ते कोकोपीट झाले. आणि मी त्याचे ट्रे पण आणलेत काल अजून काही झाडं लावण्यासाठी. तर थोडंसं कोकोपीट, माती आणि अजून खत पण आहे माझ्याकडं, तर ते टाकून मी हे लावून घेते सुरुवातीला. खरं तर मला वाटलं होतं की हे 2च याच्यामध्ये आपण शिफ्ट करूयात, पण झालंय असं की ते मनी प्लांट इतकं वाढले, म्हणलं चला तिन्हीमध्ये पण आपण थोडे थोडे जर लावले ना ते, तर अजून थोड्या दिवसात छान ग्रो होतील. आणि आता त्याच्यापेक्षा हे जरा बेटर पण दिसेल वेगवेगळ्या कलरमध्ये. सो ही एक आहे, ही समोर लावते या बाजूला. छान दिसते, जरा हेवी होते, हवा आल्याच्या नंतर पडायला नको एवढंच. आणि ही जी तिसरी आहे तर ती मी पहिल्याच जागेवरती इथे लावून टाकते. ओके, जरा अजून खाली पाहिजे होतं का? सुंदर दिसते. आणि आता बघा, मी आत्ताच काय म्हणलं होतं, रिस्की वाटते थोडंसं, हे हेवी झालंय. आणि बरोबर मी जेव्हा हे ॲडजस्ट करत होते तेव्हा माझ्याच हातात आलं. सो ह्याचीच जरा भीती होती. आता हे दुसऱ्या बाजूला लावते आणि एकदा लावलं की त्याला हातच लावत नाही. फक्त वारा वगैरे आल्याच्या नंतर एकदा मला यांच्याकडून खात्री करून घ्यावी लागणार आहे की हे पडणार नाही म्हणून. आणि बघा आता हे असं काहीच दिसते. हे मी इथं लावलं होतं पण ते निघाल्यामुळे परत मी इकडे शिफ्ट. आणि बाल्कनी अशी. हे मनूचं तिच्या डॉलीसोबत खेळणं चाललं आहे. तिला जर कळलं ना की मी कॅमेरा घेऊन असते, अरे तर लगेच मग सगळं खेळणं सोडून माझ्या कॅमेऱ्याकडे लक्ष असतं तिचं. काय म्हणते तू तुझ्या डॉलीला? हां, रडती आहे? ह्याच्यावर ठेवली होती आणि तू रडती आहे? ओके, इथं बस, हां इथं बस, रडू नको, गार्डनमध्ये जायचं. काय म्हणत होती? हां हां, ठीक आहे ठीक आहे, चालली. आमचं तिकडचं गार्डन आहे छोटंसं. मनूला ही जागा खूप आवडते. आलं गार्डनमध्ये, बघा गार्डनमध्ये आली तू. हां हां, मग आता डॉलीला इथे झोका पण नाही आहे खेळायला, त्याच्यानंतर घसरगुंडी पण नाही आहे, काहीच नाही. मग तुझी डॉली रडणार नाही का? इथं झोप खाली 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 झोपते. असे डॉलीसोबत तिच्या खेळ चाललेले असतात, ते आम्ही गुपचूप बघत असतो, कारण जास्त तिच्याकडे लक्ष दिले ना मग तिला थोडंसं लाजते ती आणि मग त्याच्यानंतर खेळत नाही. त्याच्यामुळे मी जास्त काही तिच्याकडे लक्ष पण देत नसते अशा वेळेला. मनूचं ना तिचं खेळणं चालू होतं. मग मी किचनमध्ये आले, कारण मला तिच्यासाठी ना सूप बनवायचं होतं. कालच याने नेमकी ब्रॉकली मागवली होती आणि ती ऑलरेडी थोडीशी पिवळी आली होती, तर म्हणलं अजून जास्त खराब व्हायला नको, मग त्याच्या अगोदरच आपण हे सूप बनवून घेऊ. आणि तेवढ्यात हे पण आले होते. मग यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारत मारत, काही ब्रँडचं डिस्कशन करत करत, किंवा मग दिवसभरात काय झालं हे सगळं माझं आल्या चालू होत असतं. तर माझं तेच सगळं चालू होतं. म्हणलं चला सूप पण बनवते दोघांसाठी. आणि त्या दिवशी बऱ्याच जणींनी मला रेसिपी पण मागितली होती, तर पटकन अशी रेसिपीसुद्धा शेअर करते. तर ब्रॉकली आल्मंड सूप बनवण्यासाठी ना सुरुवातीला पॅनमध्ये तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मध्यम आकाराचा मी कांदा टाकते आहे आणि याच्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालते आहे. तुमच्याकडे जर कोथिंबिरीची काड्या असतील ना तर त्या पण टाका, कारण याने फ्लेवर खूप छान येतो. ब्रॉकलीचे भरपूर सगळे फायदे आहेत. तुम्ही ChatGPT किंवा Googleवरती बघू शकता. आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 7 ते 8 मी बदाम घालते. 6 घातले होते सुरुवातीला, परत 2-3 ॲड केले आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यानंतर पाणी घालायचं. 1 ग्लास पाणी टाकते. छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच तुम्ही ब्रॉकली टाका, म्हणजे कलर पण छान येतो सूपला. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि साधारण 125 ते 150 ग्रॅम ब्रॉकली असेल तर ती मी ॲड केली आणि ही व्यवस्थित अशी छान शिजू दिली आहे. मऊ होऊ द्यायची छान. आणि मऊ झाल्याच्या नंतर तुम्ही वाफेवर शिजवा किंवा अशीही चालेल. आणि त्याच्यानंतर मग त्यातलं पाणी आणि हे गाळून घ्यायचं आहे. गाळलेलं पाणी, याच्यामध्ये विटॅमिन C, के, मॅग्नेशियम हे सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे अजिबात फेकायचं नाही, असंच राहू द्यायचं. थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर बाकीची ब्रॉकली आणि पाणी मिळून ना मिक्सरमधून छान अशी प्युरी बनवून घ्यायची. ही जी प्युरी आहे ती परत पॅनमध्ये टाकायची. एकदा टेस्ट करून बघा, मीठ जर कमी वाटलं
तर मीठ परत एकदा ॲड करू शकता. कमी नसेल तर फक्त थोडीशी काळी मिरी पूड ॲड करा. एकदम मस्त असा फ्लेवर येतो आणि छान उकळी येऊ द्या आणि मस्त गरमागरम सूप एन्जॉय करा. तिला सूप नको. मनस्वी म्हणणार आहे का मला सूप दे म्हणून? हे बघ. हा सूप दे. अरे बापडे, आवडलं तुला सूप? सूप पाहिजे? ओके. कसं झालं टेस्ट करून पण सांगा मला. खूप गरम आहे पण. काय बेटा, काय पाहिजे? सूप पाहिजे? ठीक आहे, देते. आणि तू डॉलीला कशी झोपवत होती ग मगाशी? नाही नाही नाही, गाणं कोणतं म्हणत होती? हो, आणि तुला पूर्ण गाणं येतं ते? कसं झालं सूप? मस्त ना. सो रेसिपी अप्रूव्ह झालेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. पप्पा सूप पित आहेत आणि काय लावत नाही आहेत? काय लावत नाहीत पप्पा? लाल लाल कलरची बांगडी लावत नाही आहेत म्हणून रडणं चाललंय. आणि आपण काल ते गाडी वगैरे कशाला आणली मला जरा सांग. हां, खेळायला आणली ना? इथे पप्पाचं काहीतरी बघतायत आणि मनूला पाहिजे लाल लाल कलरची बांगडी. गेला गेला गेला, ट्रायपॉड गेला. त्याच्या ते गरम म्हणजे आपल्याला सूप असलं की कसं गरम गरम फास वाटतं ना, तसं नाही आहे. थंड झालं गरम नसलं तरी सुद्धा तो फ्लेवर छान आला. थिकनेस आहे ना त्याच्यामध्ये, तोंड टाकल्या भारी लागतो तो. बस. आता असं मी वाटलं 2-4 नव्हतं वेळा बनवलं बरं का. की ब्रोकली एवढी आवडेल, वाटलं नव्हतं कधी. पण ब्रोकलीचं सूपच आवडतं, ब्रोकलीची भाजी नाही आवडत मला. ती खायची इच्छाच होत नाही, माहित नाही का. हे सूप ते बदाम हे असल्यामुळे जरा टेस्टी लागतं. कांदा, बदाम, लसूण हे त्याच्यामुळे जास्त छान लागतं. आता 4-5 वेळा मी बनवले पण एकदम मस्त होतं. त्याच्यानंतर जेव्हापासून आम्ही घरी बनवायला लागलो ना, त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये ह्याच्यासाठी कधीच पैसे घातले नाही. 350-400 रुपये नो, हेच आम्ही बनवतो. 200 ग्राम ब्रोकली आणायची, मस्त 2 वेळा सूप होतं त्याच्यामध्ये आणि टेस्टी सुद्धा होतं. सो ते झाले. बाकी कालच्या सलाईनमुळे मी आज एकदम ठणठणीत, म्हणजे आज मी अजिबात आराम नाही केला तरी पण मला असं काही वाटत नाही की विकनेस येते नाही का. कर आराम हा, पण मागच्या 6 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी आपण हे करायला हवं होतं का. असं झालं आता की म्हणजे दुखणं असं अंगावर नाही काढायला पाहिजे. पण काल असं मला झालं की मला इतकी कामं दिसत होती डोक्यावरती. त्याच्यानंतर नाना दीदी हे पण आता येणार आहेत. बरेच जणांनी तुम्ही विचारलं की दीदी नाही आलं सुट्ट्याला का, तर एक दीदी येणार आहेत. एक गुजरातला असतात, एक पुण्याच्या ज्या होत्या त्या मुंबईला शिफ्ट झाल्यात. बाकी एक तनूच्या ज्या आई आहेत तर त्या गावी असतात. तर तनूला सोडवायला आल्याच्यानंतर कदाचित ते येतील किंवा त्यांना ह्या दीदी आल्याच्यानंतर मी परत फोन करेन की तुम्ही पण या म्हणून. सो असं होईल. सो ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे ते येते, जसं सुट्ट्याचं हे ते सगळं त्यांचं मॅनेज होईल तसं. बाकी आजचा हा व्हिडिओ मग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लाईक करताय पण तुम्हाला हाईप करण्याची खूप आठवण करून द्यावी लागते दरवेळी. हाईप कोणी काही करत नाही आहे. सो प्लीज 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 हाईप पण करा व्हिडिओला. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मला छान छान कॉमेंट्ससुद्धा करा. भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.